जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा. कैवल्याचा आळंदीला वट्ट्या कट्ट्यावर गल्ली बोळात एकच चर्चा सुरू झाली. अरे काही कळलं का? संन्यासी आला तो आला, धर्मशाळेत थांबला नाही, मंदिरात उतरला नाही, थेट घरी गेला. आता संन्याशाच्या संसाराला पुन्हा सुरुवात. जानव्यावरून हात फिरवत फिरवत वट्ट्या कट्ट्यावर चर्चा सुरू झाली आणि रुक्मिणीला दिवस गेलेली बातमी बाहेर आली. अरे आता तर कहर झाला, विधवेला पोट आलं म्हणतात. म्हणजे जिच्या नवऱ्यानं संन्यास घेतला ती विधवाच. पुन्हा पती पत्नीचा कसलाही संबंध राहत नाही. रुक्मिणीला दिवस गेले, अशुद्धाची प्राप्ती होऊ लागली, मुलं जन्माला येऊ लागली. रुक्मिणी इंद्रायणीवर धुणं धुवायला गेली की ब्राह्मणाच्या बाया टोचून बोलायच्या. विधवेला डोहाळे लागले. हे शब्द ऐकले की धावत जावा आणि इंद्रायणीच्या डोहात उडी टाकून आत्महत्या करावी असं रुक्मिणीला वाटायचं. आई होण्याचा मानस, स्त्रीच्या जन्माची पूर्तता नाही. अंश लहानाचा मोठा होत आहे गर्भामध्ये. बघता बघता 9 महिने कसे गेले ते समजलं नाही. सुंदर अशा मुलाला जन्म दिला, निवृत्ती नाव ठेवलं. 2 वर्षानं ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. पुन्हा 2 वर्षानं सोपान काका जन्माला आले आणि पुन्हा 3 वर्षानं मुक्ताईचा जन्म झाला. मुक्ताई म्हणजे आदिशक्ती भवानी. निवृत्तीनाथाचा अवतार कुणी घेतला? ज्ञानेश्वराचा अवतार कुणी घेतला? सोपान काकाचा अवतार कुणी घेतला? आणि मुक्ताई कोण झाली? विठ्ठल पंतांच्या आणि रुक्मिणीच्या पोटीत या सृष्टीचा सूत्रधार असणारा जगदात्मा, विटेवर उभा असणारा ब्रह्मांड नायक, यानं काय लीला केली ऐका मंडळी. निवृत्तीनाथ कोण, ज्ञानेश्वर कोण, सोपान काका कोण आणि मुक्ताई कोण ऐका. हो हो. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार,
पद्धतीनं विठ्ठल पंतांच्या पोटी ही 4 रत्न जन्माला आली. महादेव आणि निवृत्तीनाथाचा अवतार, महाविष्णूनं ज्ञानोबारायांचा अवतार, ब्रह्मदेवानं सोपान काकांचा अवतार आणि आदी माया शक्ती या आदी शक्तीनं मुक्ताईचा अवतार. मुलं झाली पण आळंदीमध्ये ब्रह्मवृंदांची बैठक भरली. विठ्ठल पंतांना बोलावून घेण्यात आलं आणि आळंदीच्या ब्राह्मणांनी विठ्ठल पंतांना सांगितलं, ए विठ्ठल पंता, रोज उठून तुझं थोबाड बघायची वेळ आणू नको. आपली मुलं आपला संसार चंपू गबाळ उचल आणि रस्ता दिसत तिकडे निघून जा. या आळंदीमध्ये तुला राहता येणार नाही. विठ्ठल पंत मोठ्या विनम्रपणे ब्रह्मवृंदांना हात जोडून 2 शब्द बोलतात. अपराध झाला मंडळी, पण मुलं जन्माला येणं ही भगवंताची किमया आहे, ही त्याची देणगी आहे. कुणाला जन्माला घालायचं माणसाच्या हातात नाही. थोडी दया करा, माझी बाळं लहान लहान आहेत, जरा मोठी होई तोपर्यंत पायाजवळ आश्रय द्या. मुलं मोठी झाली की तुम्ही न सांगता आळंदी सोडून निघून जाईल, पण थोडे दिवस आश्रय द्या. याच कालावधीत रुक्मिणी सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारण्यासाठी गेली, सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेली, इंद्रायणीवर गेली की गावातल्या ब्राह्मणाच्या बाया नको ते अभद्र बोलायची. मध्ये आली, प्रदक्षिणा घालताना स्पर्श करून घ्यायच्या नाही, हे सरक बाजूला, अपमान करायच्या. दोघा पती पत्नीचा विचार झाला. आळंदीकरांना गारानं घालू, पदर पसरू आणि आमच्यावर दया करा, विनंती करू त्यांना. पती पत्नी विनंती करण्यासाठी गावातल्या ब्रह्मवृंदांकडे आलेली आहे. गावातल्या ब्राह्मणांनी काय केलं माहित आहे? अरे आळंदी सोडून चालते व्हा, धक्के मारून बाहेर काढण्याची वेळ आणू नका. आपल्या मनानं अबाधित निघून जा. चिमुकली मुलं निवृत्तीला समजलं. शुद्धी पत्र मागण्यासाठी तुझे बाबा ब्रह्मवृंदांकडे गेले असताना आळंदी सोडून जाण्याचा सल्ला दिला त्यांनी. शुद्धी पत्र तर देणारच नाही. अरे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आपल्याला. रागावला निवृत्ती. बाबा, कशासाठी न्यायाची भीक मागण्यासाठी तुम्ही त्यांच्या दारात गेला? ते कोण आपल्याला शुद्धी पत्र देणारे? काय पात्रता त्यांची? ज्यांच्या जवळ एवढं सुद्धा अंतःकरणात व्यापकता नसेल, दया नसेल, प्रेम नसेल, शास्त्र काय सांगतं ठाऊक आहे ना बाबा? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, तीच भगवंताची ओळख आहे, तेच देवाचं दर्शन आहे. हा, कशासाठी तुम्ही त्यांच्याकडे गेला? त्या लेकरामध्ये ही चर्चा चालली आहे. एवढे शास्त्र पाहिलेली, वेद जाणणारी, अभ्यासक असणारी, शास्त्री पंडित असणारी ही मंडळी, आणि एवढा सुद्धा विचार यांच्याकडे नसावा. आश्चर्य वाटतं. विठ्ठल पंत आपल्या चिमुकल्या बालकांचं बोलणं ऐकून पुन्हा ब्रह्मसभेत येतात आणि म्हणतात, मंडळी दया करा आणि माझ्या मुलांच्या मुंजी करण्याची परवानगी द्या, शुद्धी पत्र द्या. धक्के मारून विठ्ठल पंतांना हाकलून दिलं जात. विठ्ठल पंतांचा संसार रस्त्यावर फेकण्यात आला.
अरे उचल तुझा जम्मू कबाड, वेशीच्या आत तुला प्रवेश नाही. सगळा संसार रस्त्यावर बिखरलेला आहे. भांडी कुंडी कपडे. लहान लहान मुलं आईला बिलगतात, आई ते असे का ग करतात लोक आपल्याला? काय चुकलंय आपलं? कसे सांगणार चिमुकल्या बालकांना की संन्यासानंतर आम्ही संसाराला सुरुवात केली आणि मग तुम्ही जन्माला आलात बाळानो, तुम्ही संन्याशांची मुलं आहात. मुलांचे अश्रू पुसत फेकून दिलेलं सगळं सामान गोळा करत विठ्ठल पंतांनी आळंदी सोडली. सिद्ध बेटावर विठ्ठल पंत राहू लागले. गवताची झोपडी उभारली आणि तिथं गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्ती रागावलेला मुलांचं तत्वज्ञान बालवयामध्ये ऐका मंडळी. निवृत्ती म्हणतो, बाबा हे कोण आळंदीचे ब्राह्मण आम्हाला शुद्धीपत्र देणारे? काय त्यांचा अधिकार? त्यांना तरी काय ते समजत का? ज्ञाना म्हणतो, तसं नाही दादा, निवृत्ती दादा, समाजाला आचरण शिकवण्यासाठी काही गोष्टींचं पालन करावं लागतं. समाजासाठी ठीक आहे, त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळं उदास होण्याचं काही कारण नाही. निदान परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आपल्याला मोकळे पण आहे ना. मग ब्रह्मगिरीवर जाऊया आपण, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारूया. विठ्ठल पंतांना आनंद वाटला. ऐक ऐक निवृत्ती, बघ माझ्या ज्ञानाच्या मुखातून काय शब्द बाहेर पडतात ते ऐक. आणि आपल्या तिन्ही लेकरांना निवृत्ती, ज्ञाना, सोपाना आणि चौथी मुक्ता यांना घेऊन विठ्ठल पंत, रुक्मिणी सर्वजण त्र्यंबकेश्वरी जातात. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी, परिक्रमा करण्यासाठी, जरा मनाला शांती लाभावी, ही उद्विग्नता कमी व्हावी, जरा मन शांत व्हावं. प्रदक्षिणेला सुरुवात केली. घनदाट जंगल, वाघाच्या टरकाळ्या ऐकू येऊ लागल्या, सिंह गर्जना ऐकू येऊ लागली. मुलं घाबरली आणि याच लपून बसण्याच्या प्रत्येकाने आपापला जीव वाचवावा. वाघाच्या, सिंहाच्या या तडाख्यातून आपल्याला सांभाळण्यासाठी, सुरक्षिततेसाठी त्या गडबडीमध्ये लपून बसण्याच्या धांदलीमध्ये निवृत्ती चुकला मंडळी, चुकला निवृत्ती. विठ्ठल पंत हाका मारतात. काळजाचा तुकडा आई बापापासून दूर गेला, त्या घनदाट जंगलामध्ये चुकला. विठ्ठल पंत हाका मारतात, निवृत्ती बाळा कुठायस रे तू? निवृत्ती. आई हाका मारते, ज्ञान दादा हाका मारतो, छोटासा ज्ञानेश्वर दादा, निवृत्ती दादा, सोपाना हाक मारतो, मुक्ता हाक मारते. पण निवृत्तीचा काही तपास लागेना. निवृत्तीला निवृत्तीची जागा सापडली होती. अनेक दिवसापासून निवृत्तीची वाट पाहत बसलेले गहिनीनाथ, ती परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, ती नाथ संप्रदायातून कशी आली ऐका मंडळी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. त्या गहिनी नाथाच्या गुहेमध्ये निवृत्ती नाथांना खेचून घेतलं, गहिनी नाथांच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यानं. आणि ही वारकऱ्यांची परंपरा, हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायाची परंपरा ऐका मंडळी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु
निवृत्ती नाथांच्या माध्यमातून ज्ञानोपारायापर्यंत पोहोचली मंडळी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट गुह्य बोले, एक गुरु एक शिष्य ही ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत परंपरा होती. एक गुरु एक शिष्य. निवृत्ती नाथांना परवानगी मागितली ज्ञानोपारायण, परवानगी द्या दादा. आणि मग प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले. आणि मग हे तत्वज्ञान, हा उद्धाराचा मार्ग, हा परमार्थाचा राजमार्ग ज्ञानोपारायणे मोकळा करून दिला मंडळी. सर्वांना खुला करून दिला. ही वारकऱ्यांची परंपरा आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण झाली. निवृत्तीचा तपास लागला नाही. निवृत्ती गहिनीनाथांच्या गुहेत गेला. हे मार गहिनीनाथांनी जवळ घेतलं, पद्मासन घालून बसवलं आणि तपश्चर्येला सुरुवात झाली. गहिनीनाथांच्या कृपादृष्टीखाली ज्ञानेश्वराला, सोपानाला, मुक्ताला घेऊन विठ्ठल पंतांनी रुक्मिणी पुन्हा आळंदीला आली. आळंदीच्या शास्त्रीकडे धावत गेले. विठ्ठल शास्त्री, ओ शास्त्री, मी विठ्ठल पंत आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो. निवृत्ती चुकला ओ शास्त्री, निवृत्ती चुकला. मग मला काय सांगायला आलास? शास्त्री म्हणतात, नाही नाही तसं नाही. त्र्यंबकेश्वरी आपल्या खूप ओळखी आहे. निवृत्तीचा शोध घेण्यासाठी, निवृत्तीला शोधण्यासाठी तुमच्या ओळखीचा बराचसा उपयोग होणार आहे आणि म्हणून तुमच्याकडे आलो. हकलून दिलं विठ्ठल पंतांना. अरे बरं झालं ना, अशुद्धाची जन्माला आलेली जी संतती आहे त्यातलं एक कमी झालं, चांगलं झालं. चालता हो इथून. विठ्ठल पंतांना शास्त्री बुवाने हाकलून दिलं. विठ्ठल पंत डोळ्यात अश्रू, दुःखी, खाली मान घालून पुन्हा सिद्ध बेटावर आपल्या झोपडीत आलेले घडलेली हकीकत रुक्मिणीला, मुलांना सांगतात. आणि विठ्ठल पंतांच्या मनात आलं की आता पैठणला जाऊया. त्यावेळेला पैठणकरांना असा मान होता, पैठणकरांनी न्याय द्यावा आणि सर्वांनी मान्य करावा. असं ते ब्रह्मवृंदांचं व्यासपीठ होत. पैठणला जायचा निर्णय घेतला. रुक्मिणीला सांगितलं, न्याय आणण्यासाठी मी पैठणला जातो. मिळणार का न्याय? बघूया, प्रयत्न करूया. आणि विठ्ठल पंत मुक्काम दर मुक्काम करत, मजल दर मजल करत पैठणला आले. पैठणला बळवंत शास्त्री विठ्ठल पंतांच्या जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, ओळखीचे त्यांच्या घरी आले. सर्व वृत्तांत कथन केला, सगळी माहिती सांगितली. संन्यास घेतला, पण गुरुजींच्या आज्ञेनं पुन्हा संसारात आलो. मुलं जन्माला आली, पण आळंदीकरांनी छळवाद मांडलेला आहे. इंद्रायणी स्नान करायला परवानगी नाही, वेशीच्या आत प्रवेश नाही, मंदिरात जायला मुभा नाही. आणि म्हणून माझ्या मुलांच्या उंची करण्याची परवानगी मिळावी. न्यायाची भीक मागण्यासाठी शास्त्री, बळवंत शास्त्री, तुम्ही मला मदत करावी, मला न्याय मिळवून देण्यास. ठीक आहे विठ्ठल पंत, दुःख आवरा, मी तुमच्या पाठीशी आहे. आपण जाऊ ब्रह्मसभेमध्ये, सांगूया त्यांना काय होते ते पाहू. ईश्वराची इच्छा. आणि ब्रह्मसभेमध्ये त्या ब्रह्मवृंदांच्या मेळ्यामध्ये विठ्ठल पंतांना घेऊन बळवंत शास्त्री आलेले. विठ्ठल पंतांची ओळख करून देतात. विठ्ठल पंत कुलकर्णी, जन्मगाव आपेगाव आळंदी सासरवाडी. लग्न झाल्यानंतर अर्धवट संसार सोडून संन्यास घेतला. पण गुरुजीला समजलं, गुरुजींनी पुन्हा संन्यासातून संसारात पाठवलं. गुरुजींची आज्ञा म्हणून संसार केला. मुलं जन्माला आली, पण आळंदीकरांनी जातीच्या बाहेर टाकलं, छळवाद मांडला.
मुलांच्या मुंजी करण्याची परवानगी नाही आणि म्हणून न्यायाची भीक मागण्यासाठी पैठणला आलेली आहे. सगळी शास्त्र झुंडाळली पण कुठेही न्याय देण्यासाठी विठ्ठल पंतांच्या बाजूनं काही सापडेना. एकही तत्व सापडेना. ब्रह्मवृंदानी माना हलवल्या. वाटोळ्या आकाराच्या मोठ्या मोठ्या पगड्या घातलेले पैठणचे ब्राह्मण माना हलवू लागले. तोंड वेडं वाकडं करू लागले. कपाळाला आट्या पाडू लागले. नाही नाही, तुमच्यासाठी शास्त्रामध्ये काही न्याय नाही. तुमच्यासाठी एकच न्याय, देहांत प्रायश्चित्त. आत्महत्या करा, मरा कुठेतरी जाऊन, अंगावर शहारे उभारायचे. पण विठ्ठल पंत म्हणतात, माझ्या मृत्यूत जर माझ्या मुलांचं सुख सामावलं असेल तर काय हरकत आहे. विठ्ठल पंतांनी फक्त एक प्रश्न विचारला ब्रह्मसभेला. फक्त एक प्रश्न, मंडळी, माझ्या देहांत प्रायश्चित्तानंतर माझ्या मुलांचा छळ थांबला जाईल. मला न्याय मान्य आहे. न्यायाचा स्वीकार केला विठ्ठल पंतांनी. न्यायाचा कागद लिहिला, त्याच्यावर मोहर फुटली आणि विठ्ठल पंतांच्या हातात दिली. विठ्ठल पंत मुक्काम दर मुक्काम करत पुन्हा आळंदीला आले. मुलं झोपली होती. रुक्मिणी तेवढी जागी होती. विठ्ठल पंतांनी दार वाजवलं. अगं बाई आली वाटतं. पाण्याचा तांब्या भरून दिला. चूल भरून हात येईल तोपर्यंत जेवायला वाटलं. विठ्ठल पंत म्हणतात, भूक नाही. कशाला वाटलं? का रस्त्यात कुठं जेवण केलं? तसं नाही ग रुक्मिणी. पैठणकरांनी दिलेला न्याय ऐकूनच माझं पोट भरलं. न्याय दिला? काय न्याय दिला? ऐकायचंय तुला? देहांत प्रायश्चित्त. बापरे, आत्महत्या? नाही स्वामी, नाही नाही, ही शिक्षा मी तुम्हाला भोगू देणार नाही. ही शिक्षा मी तुम्हाला भोगू देणार नाही. विठ्ठल पंत म्हणतात, त्याशिवाय मुलांच्या मुंजी होणार नाही. त्याशिवाय मुलांना न्याय मिळणार नाही. मुलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळणार नाही. रात्रभर दोघांचं भांडण. शिक्षा भोगायचीच असेल तर मुलांना जन्म देण्यात तुमच्यापेक्षा माझा मोठा वाटा आहे. मी आई आहे. मी 9 महिने पोटात सांभाळलेला आहे. मी शिक्षा भोगणार. विठ्ठल पंत म्हणतात, न्याय आणायला मी गेलो होतो, तू नाही. मी शिक्षा भोगणार. अगं बाप नसला तरी चालेल, पण मायेचा हात पाठीवरून फिरवण्यासाठी आई असली पाहिजे रुक्मिणी. आई असली पाहिजे. पहाटे पहाटे निर्णय लागला. आजचा दिवस मुलांच्या सहवासात हातानं भरवू जीव खूप बोलू त्यांच्याशी. आणि रात्री मुलं झोपली की तशीच झोपेत टाकू आणि देहांत प्रायश्चित्तासाठी दोघही निघून जाऊ. महाविष्णूचा अवतार ज्याच्या पोटी जन्माला आला त्याची ही तरा मंडळी. हा, लक्षात असू द्या. ठरलं. सकाळी उठल्यानंतर मुलांना जवळ घेतलं. बाळानो, आज कुठेही जायचं नाही. आपल्याला पुरणपोळी करायची. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की मुलांना मोठा आनंद होता. आज आई पोळ्या करणार. आज आई पोळ्या करणार. आईच्या हाताखाली चुटू 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 कामं करू लागली. स्वयंपाक झाला. मुलांना जेवायला बसवलं. रुक्मिणी हातानं भरवू लागली. ज्ञानेश्वराच्या जवळ आल्यानंतर तो घास घेण्यासाठी चिमुकलं तोंड उघडलं. रुक्मिणीला बडबडून यायचं, ज्ञाना, कसा रे आमच्या आभागाच्या पोटी जन्माला आला. ज्ञानेश्वराला, सोपानाला, मुक्ताला फिरवायचं. पोटभर जेवून लेकरं. प्रत्येकाला जवळ घेऊन सांगू लागली, ज्ञाना, मुक्ता हट्टी आहे, रागवायचं नाही. प्रेमानं समजून सांगायचं बाळा. सोपानाला जवळ घेतलं, मुक्ताला जवळ घेतलं.
मुक्ते ज्ञानदादा सांगल तसं ऐकायचं. आपलाच हट्ट पुरा झाला पाहिजे. अगं पोरीच्या जातीनं असं वागू नये. हट्टी स्वभाव नसावा. सोपानाला मुलांना समजत नव्हतं. आई अशी का सांगायला लागली. रात्रीची जेवण झाली. मुलं झोपी गेली. जागे होते विठ्ठल पंत आणि रुक्मिणी. विठ्ठल पंतांनी देवाऱ्यातल्या समयीतली वाद पुढे सरकावली. प्रकाश मोठा केला. कागद घेतला. शाईची दौड घेतली. भरून घेतला. 2 ओळीचं पत्र लिहिलं. पैठणकरांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे पती पत्नी दोघही आत्महत्या करत आहोत. एकच विनंती आहे. मुलांचा छळ करू नका. मुलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. वेशीच्या आत प्रवेश द्या. इंद्रायणी स्नान करण्याची परवानगी द्या. मंदिरात प्रवेश द्या. आपला विठ्ठल पंत कुलकर्णी. पत्र पुरं झालं. ज्ञानाच्या उशाला पत्र ठेवलं. मुलं झोपली होती. त्यांच्या उशाला एक पत्र ठेवलं आणि विठ्ठल पंत रुक्मिणीला म्हणतात, येतेस ना. एका क्षणात डोक्यातली माया रुक्मिणीनं काढून टाकली. अन्नपूर्णामध्ये झोपलेली, एकमेकाला बिलगून झोपलेली आपली 4 वासरं पाहिली. रुक्मिणीनं 4 वासरं पाहिली. मोठ्यानं रडावं असं झालं. बाळानो, क्षमा करा आम्हाला. तुम्हाला झोपेत टाकून आम्ही जात आहोत. मोठ्या मनानं क्षमा करा. खूप मोठे व्हा, ज्ञानी व्हा आणि या धर्म मार्तंडांना कर्मठाला माणुसकीचा, मानवतेचा धडा शिकवा. काय म्हणतात? कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जुळाळा ज्ञानदेव माझा. चैतन्याचा जुळाळा ज्ञानदेव माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जुळाळा ज्ञानदेव माझा. चैतन्याचा जुळाळा ज्ञानदेव माझा. चैतन्याचा जुळाळा ज्ञानदेव माझा. मुलांना झोपेत टाकून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी निघाले. पैठणकरांनी दिलेल्या न्याय पूर्ण करण्यासाठी, शिक्षा भोगण्यासाठी देहांत प्राई. मुलं निष्पाप लेकर जरा सुद्धा चाहूल लागू दिली नाही आणि पती पत्नी शिक्षा भोगण्यासाठी कायमचे निघून गेले. सकाळी ज्ञाना जागा झाला. आई दिसेना, बाबा दिसेना. बाजूला ठेवलेलं ते पत्र बघायला मिळालं. ते पत्र वाचलं. आई आणि बाबा आत्महत्या करायला गेले. आई म्हणून ज्ञानेश्वरानं हंबरडा फोडला. सोपाना जागा झाला. मुक्ता जागी झाली. रडायला लागली. कोण अश्रू पुसणार? या जगाच्या पाठीवर, या आभाळाखाली अश्रू पुसणार कुणी राहिलं नाही. आणि समाधीत असणाऱ्या निवृत्तीनाथाला, त्या गहिनीनाथाच्या गुहेत हा साक्षात्कार बघायला मिळाला. आई आणि बाबा नाग खटावरून उड्या मारताना, ही देह यात्रा संपवताना, आत्महत्या करताना बघायला मिळाली. कचकला निवृत्ती. आई बाबा. गहिनीनाथाने त्याला शांत केला. बरोबर आहे निवृत्तीनाथात, तू पाहिलेलं सत्य आहे. पुन्हा समाधिस्थ हो. पुन्हा निवृत्तीनाथ समाधिस्थ झाले. ही लेकरं सैरा वैरा फिरू लागली. आई आई बाबा बाबा म्हणून. मुक्ता रडू लागली. मुक्ताची समजूत घालण्यासाठी ही भावंड आईला आणि बाबाला शोधायचं सोम करू लागली. जाणार कुठं?
आळंदीच्या वेशीत येतात. हाच विसोबा पंडित त्यानं ज्ञानेश्वराची झोळी फाडून टाकली आणि पायाखाली तुडवली. हाच विसोबा पंडित वेशीत भेट झाली. घोड्याचा लगाम खेचत करड्या नजरेनं मुलांकडे पाहिलं. सकाळीच थोबाड दाखवायला आळंदीत. अरे काय काम काढलं कारट्यानं? ज्ञानेश्वरांनी सांगितलं, काका, आई आणि बाबा रात्रीपासून घरी नाही. सोपाना मुक्ता रडायला लागलेली आहे. त्यांना शोधण्यासाठी आम्ही आलो. तुमच्यासाठी आळंदीची दारं बंद आहेत. अरे कशाला येतील तर पडायला तुमचे आई बाप. चालते वा इथून. घोड्यावरून उतरायची वेळ आणू नका. ज्ञानेश्वर महाराज घोड्याच्या जवळ येतात आणि काकाला विनंती करतात. मुक्ताला ऐकू जाऊ नये अशा आवाजात सांगतात, काका, हे मुक्ताला माहित नाही. पैठणकरांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे आई आणि बाबा आम्हाला झोपेत टाकून आत्महत्या करायला निघून गेले. हे आम्ही मुक्ताला सांगितलं नाही. तिची समजूत घालण्यासाठी आईला आणि बाबांना शोधायचं सोंग करत आहोत. आळंदीमध्ये एक फेरी मारू द्या तिची समजूत घालण्यासाठी. ती रडायची थांबली. आमची आई आणि बाबा आळंदीत आले नाही हे आम्हाला चांगलं माहित आहे काका. एक वेळा परवानगी द्या काका, एक वेळा. घोड्यावर बसलेल्या विसोबा पंडितानं तसाच पाय झाडला आणि ज्ञानोबा रायाच्या छातीत लाथ मारली. धरणीवर ज्ञानोबा, आई! सोपाना पळत आला. मुक्तानं उठव. गुडघे फुटलेले, कोपराची सालपाट निघालेली, बरगडीला खर्चटलेलं ज्ञानाला उठवलं. दादा, लागलं का रे कुठं तुला? रडू नको रे. पाठीमागं वळून घोड्यावर बसलेल्या विसोबा पंडिताकडे मुक्तानं पाहिलं आणि आपले चिमुकले दोन्ही हात वर केले. काका, आम्ही नाही येणार तुमच्या आनंदीत, नाही येणार. पण माझ्या ज्ञान दादाला मालू नका हो काका. माझ्या ज्ञान दादाला मालू नका. ज्ञानेश्वरांनी काकाला सांगितलं, काका, त्या लाथा बंद करण्यासाठीच आमची आई आणि बाबा रात्रीच आत्महत्या करायला गेली. पण तुम्ही सकाळ सुद्धा होऊ दिली नाही. काय अपराध केला? कशासाठी हात छळवाद मांडला? तुमच्या हातानं आम्हाला इंद्रायणी ढकलून तरी द्या, पण पुन्हा पुन्हा असा छळ करू नका. पुन्हा पुन्हा असा छळ करू. मुक्ताला समजलं आणि मुक्ता म्हणाली, काय म्हणालास दादा? हा, आई आणि बाबा आत्महत्या करायला गेले. आई, आई, मुक्ताला झोपेत टाकून निघून गेलीस का? तुझी लबाड होती सगळी माया. मला सोबत का नेलं नाही साई? मला सोबत का नेलं नाही? बहिणी नातांच्या आज्ञेनं निवृत्तीही परत आला. आळंदीला येऊन पोहोचला. निवृत्तीला कोणी ओळखायला तयार नाही. तो नाथपंथी वेश. ओळखलं नाहीस मुक्ते मला? ज्ञाना, निवृत्ती दादा, निवृत्ती दादा, आई आणि बाबा आत्महत्या करायला गेले, आपल्याला सोडून गेले. मला ठाऊक आहे, मी पाहिलंय ते सगळं. आणि या भावंडांचा विचार ठरला, आपण पैठणला जाऊ. ज्यांनी न्याय दिला त्यांना विचारू तरी. ही भावंड विठ्ठल पंतांचं पत्र आणि तो न्यायाचा कागद घेऊन पैठणला आली. बळवंत शास्त्र्याकडे आली. बळवंत शास्त्री त्यांना घेऊन धर्मसभेत आले. ब्रह्मवृंदांना परिचय करून दिला. काही दिवसापूर्वी तुमच्याकडे न्यायाची भीक मागण्यासाठी आलेल्या विठ्ठल पंतांची ही मुलं आहेत. निवृत्ती, ज्ञाना, सोपाना, मुक्ता. अजून छळ थांबला नाही. तुम्ही दिलेल्या न्यायाप्रमाणे आत्महत्या केली पती पत्नी. कसा थांबेल? पैठणची ब्राह्मण म्हणतात, अरे कसा थांबेल कारट्यानो तुमचा छळ? देहांत प्रायचित्तानंतर जर तुम्ही जन्माला आला असता तर थांबला असता. म्हणजे आई बापांना आत्महत्या केल्यावर मुलं होत असतात. एवढी शानी ब्राह्मण होती पैठणची. त्यातल्या एका पंडितानं प्रश्न विचारला, अरे ज्ञानेश्वरा, या रस्त्यानं निघालेला जो रेडा आहे त्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे आणि तुझंही ज्ञानेश्वर आहे, पण
दोघात काही फरक? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फक्त शरीरात फरक आहे. त्याच्यातलं चैतन्य आणि माझ्यातलं चैतन्य एक आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. अरे मग तू वेद जाणतोस, हा रेडा जाणेल का? का जाणणार नाही? तो सुद्धा जाणेल. बोलवा त्या रेड्याला. ज्ञानोबा रायाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. कृपा दृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं. रेड्यानं तोंड उघडलं, जीभ बाहेर काढली. रेडा रेकायला लागला, वेदातल्या रुच्या रेकायला लागला. रेडा वेद बोलू लागला. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. ही संतांची आघात ताकद आहे म्हणजे सामर्थ्य. रेडा वेद बोलू लागला. पैठणची ब्रह्ममंडळी, ब्रह्मवृंद, ब्राह्मण मंडळी, शास्त्री अवाक ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबारायांचा जय जयकार झाला. पैठणमध्ये भगवद्गीतेवर प्रवचन झाली. रेड्याच्या मुखातून वेद. माझ्या माता पित्यानो, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. पण अशी शहाणी माणसं जन्माला येतील. अरे त्या काळात रेडा नावाचा एक माणूस होता, त्याच्या मुखातून वेद बोलवला. अशी म्हणणारी एक वेगळी जात जन्माला येईल हे संतांना मागच समजलं होतं. म्हणून नुसता रेड्यामुखी वेद बोलविला अशी रचना नाही. रचना अशी केली, म्हैसी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती, चालविल्या भित्ती बैसोनिया. म्हशीच्या पोराच्या मुखातून. हा काय म्हणतात म्हशीच्या पोराला? रेडा. म्हैसी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती, चालविल्या भिंती बैसोनिया. अरे रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानदेव माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानदेव माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानदेव माझा. पैठणमध्ये भगवद्गीतेवर प्रवचन झाली ज्ञानोबारायांची. हजारो लोक ज्ञानोबारायांच्या मुखातली अमृतवाणी ऐकायला जमू लागले. ज्ञानेश्वरांचा जय जयकार करू लागले. डोक्यावर घेऊन नाचू लागले. निवृत्तीनाथाने सावध केलं, ज्ञाना किती दिवस थांबायचं? अरे गंगा बहती भली और साधू घुमता भला. निवृत्तीनाथाने आज्ञा केली. आज शेवटचं प्रवचन. पैठणकरांचा निरोप घेतला. पैठण गाव ढसा ढसा रडायला लागले. ज्या पैठणनं देहांत प्रायचित्ताची शिक्षा सुनावली, ते पैठण ज्ञानेश्वर माऊलीला जाण्यासाठी परवानगी द्यायला तयार होईना. पण घेतली परवानगी. रस्त्यात मुक्काम दर मुक्काम करत नेवास गाव लागलं. त्या नेवाशाला ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला. त्याच्यातली शेवटी ओवी आहे ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायात. शके 12 बारोत्तरे टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आधरे लेखकू झाला. मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या हातून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून घेतला. आणि तुम्ही जिवंत असून वाचायला तयार नाही. किती भाग्यवान आहात मंडळी, किती भाग्यवान आहात. ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. भावंड आळंदीला आली आणि ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाला म्हणतात, दादा आता दिव्य असा प्रकाश दिसतो. झालं माझा अवतार कार्य आटोपलं. समाधी घ्यावी वाटती. परवानगी द्या दादा, परवानगी द्या. ज्ञाना भावंडातून बाजूला जाऊन बसायचा, एकटाच बसायचा. वेगळीच दृष्टी त्याची त्या दिव्यत्वाकडे लागली होती. निवृत्तीनाथ म्हणाला, काय म्हणतोस?
समाधी घ्यायला निघालस? लोक शेण मारतील, चिखल घालतील आमच्या अंगात. थोरांच्या आधी लहानांचं जाणं झालं, वळतणीचं पाणी आड्याला गेलं असं होईल ज्ञाना. आणि मुक्ता म्हणाली, दादा समाधी घ्यायला निघाला, तुझ्या हातानं आम्हाला इंद्रायणी ढकलून दे, मग खुशाल समाधी घे. तुझं अवतार कार्य संपलं म्हणून आम्ही तुझी भावंड नाही का? आमच्यासाठी राहत. मग प्रत्येकासाठी 2-2 वर्ष कबूल केले. निवृत्तीनाथासाठी 2 वर्ष, सोपान काकासाठी 2 वर्ष आणि मुक्ताईसाठी 2 वर्ष. 16वं वर्ष होतं. ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. लिखाण पूर्ण झाल्यानंतर समाधीसाठी परवानगी मागितली. भावंडांनी आग्रह केला, प्रत्येकासाठी 2-2 वर्ष कबूल केली. तिघाचे मिळून 6 वर्ष. 16 आणि 6 22. 6 वर्ष भावंडासाठी ज्ञानोपारायणी थांबायचं ठरवलं. एक दिवस घरामध्ये स्वयंपाक करताना मुक्ता म्हणाली, काय करू रे दादा खायला? ज्ञानोपाराय म्हणतात, मुक्ते मांडे कर. मांडे खाऊसे वाटते. खापर आणायला मुक्ता कुंभारवाड्यात गेली. सगळी तयारी केली. विसोबा पंडितानं पाहिलं आणि हा विसोबा शास्त्री त्या कुंभाराला असा दम देतो, खबरदार मांड्याचं खापर देशील, तुलाही आळंदी सोडून जावं लागेल. मुक्ताईला धक्के मारून हाकलून दिले. मोकळ्या हातानं मुक्ताई आली. ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईच्या डोळ्यातले अश्रू पाहतात. मुक्ते काय झालं? विसोबा शास्त्रीने धक्के मारून हाकललं. कुंभाराला सांगितलं, खबरदार मांड्याचं खापर देशील. ठीक आहे, मी व्यवस्था करतो, तू तयारी कर. अरे ज्ञानराज माझी योग्याची माऊली होती. काय केलं ज्ञानोबारायनी? जठराग्नी प्रज्वलित केला. ज्ञानोबाराय वाकले आणि मुक्ताईला सांगितलं, मुक्ते तयार कर मांड आणि टाक माझ्या पाठीवर. जठराग्नी प्रज्वलित केल्यामुळं पाठीवर मांडे भाजायची व्यवस्था झाली. त्या संन्याशाच्या कार्ट्यांना खापर देण्यास बंदी घातली. हे कसे मांडे करतात? गंमत पाहण्यासाठी विसोबा शास्त्री आला. खिडकीतनं पाहू लागला आणि तो चमत्कार त्याला बघायला मिळाला. पाठीवरी मांडे भाजले, पाठीवरी मांडे भाजले, पाठीवरी मांडे भाजले. ज्ञानेश्वर चालले मंद मंद पाऊली. 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 तेवढ्यात चांगदेव महाराजांचं गाव खुंतांब या ठिकाणी तपश्चर्या केली. असं सामर्थ्य होतं. महाराज समाधी लागली आणि त्या समाधीच्या कालामध्ये कोण स्वर्गवासी झाला तर त्याला चांगदेव महाराजांच्या समोर आणून ठेवण्यात यायचं. समाधी उतरली, चांगदेवानी त्याच्याकडे पाहिलं, तो जिवंत व्हायचा. मेलेल्या माणसाला जिवंत करणारा योगी पुरुष. त्या चांगदेव महाराजांच्या कानावर ज्ञानोबारायांची कीर्ती ऐकायला आली. अरे कोण ज्ञानेश्वर? जाऊया बघायला. पुन्हा मनात आलं, हे चिमुंड पोर काल जन्माला आलेलं, माझ्या समोर जन्माला आलेलं. अगोदर निरोप पाठवूया. पत्र लिहायला घेतलं. तीर्थरूप लिहावं तर वयानं लहान आहे, चिरंजीव लिहावं तर अधिकार मोठा आहे. काय लिहावं? कोरस पत्र पाठवून दिलं आणि ते कोरं पत्र ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या हाती देण्यात आलं, मुक्ता हसली आणि मुक्ता म्हणते, दादा 1400 वर्ष जगला पण कोरात राहिला का रे?
कोरपत्र पाठवलं. त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी 65 ओव्यामध्ये लिहिलं. त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. 65 ओव्या लिहिल्या आणि त्या कोऱ्या पत्राचं उत्तर ज्ञानोबारायांनी परत पाठवलं. चांगदेवानं ते पत्र वाचलं आणि चांगदेव महाराजांच्या मनात अशी इच्छा झाली की ज्ञानोबारायांच्या भेटीसाठी जावं. जिवंत भागावर बसला. विषारी सापांचा चाबूक हातात घेतला. हजारो शिष्य समुदाय सोबत घेतला आणि मोठ्या थाटात निघाला. सकाळची वेळ होती. कुणीतरी पुढे येऊन निरोप दिला. चांगदेव महाराज भेटीला निघाले. ती भावंड एका पडक्या भिंतीवर बसली होती, दात घासत. निरोप आला. म्हणे कसे निघाले? जिवंत भागावर विराजमान झालेले. विषारी सापाचा चाबूक हातात आहे आणि हजारो शिष्य समुदाय सोबत आहे. ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येत आहे. स्वागत करण्यासाठी जरा 4 पावलं सामोरं जायला पाहिजे. ज्या भिंतीवर बसले होते ज्ञानोबाराय त्या भिंतीला विनंती केली, बाई चल चांगदेव महाराजापर्यंत घेऊन चल. ज्ञानोबारायच्या मुखातून शब्द निघाल्या बरोबर जशी मोटार धावते, जशी रेल्वे पळते, ती मातीची दगडा मातीची भिंत पळत सुटली आणि चांगदेव महाराजांच्या समोर येऊन उभा राहिली. या प्रसंगानंतर भावंडांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली. ज्ञानोबाराय म्हणतात, दादा पंढरीला जाऊया रे. त्या संत नामदेवाचा महिमा किती दिवसापासून आपल्याला ऐकायला मिळतो. त्या नामदेवाला एकदा भेटून येऊया. ही भावंड मुक्काम धर मुक्काम करत पंढरीला आली. नामदेवांचं कीर्तन. ज्ञानेश्वर महाराज निर्गुण देवाचे उपासक. संत नामदेव महाराज सगुणाचे उपासक. सगुण आणि निर्गुण एकत्र आल्यानंतर काय आनंद असेल मंडळी नाही. आणि या कालावधीत 6 वर्षाचं टाइम बघता बघता निघून गेला. 6 वर्षाचा कालावधी निघून गेला. 16चा 22 वर्ष झाली आणि पुन्हा ज्ञानोबारायांनी परवानगी मागितली. दादा आता अडवू नका. झाले तुम्हाला प्रत्येकाला दिलेले 2-2 वर्ष. 6 वर्ष संपले. यांची ओळख सांगतो मंडळी तुम्हाला. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत जेवढी रचना झाली अभंगाची त्याला ज्ञानदेव म्हणे. आणि या 6 वर्षात जी रचना झाली त्या अभंगाला बाप रुक्मा देवी हे वाचायला मिळतं आपल्याला. म्हणजे ते 6 वर्ष भावंडांना दिलेले ते आपले नाही. पांडुरंगाच्या नावावर अभंग टाकले. आता परवानगी द्या. निवृत्तीनाथाचं आणि ज्ञानोबारायांचं बोलणं संत नामदेवाने ऐकलं. काय चाललंय? ज्ञाना समाधीला परवानगी मागतो. नामदेव महाराज आम्ही अनाथ आहोत. आम्हाला आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम, लहान वयातच आई वडील देहांत प्रायचित्तासाठी. आता आम्हा 3 भावंडातून ही 4थी मुक्ताई ज्ञाना निघून जायचा विचार करतोय. आमच्यापासून घेऊन चालतो. त्यावेळेला नामदेव महाराजांनी समजून टाकले, निवृत्तीनाथ तुम्ही आड येऊ नका. त्यांच्या इच्छेप्रमाणे ज्ञानेश्वरांना करू द्या. हे तो उरू आले नाही अवतार. देवाचे अवतार सुद्धा राहिले नाही. विसर्जन करावे लागले. राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, 9 अवतार झाले. विसर्जन करावे लागले. आकाशामध्ये नक्षत्र येतात आणि जातात, त्याचा कोणी शोक करत नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वर महाराजांना जे करायचं असेल ते करू द्या. आड येऊ नका. आणि मग समाधिस्थ व्हायचं निश्चित झालं. वारकऱ्यांचा मेळा, तो दिंडी सोहळा आळंदीला निघाला. पंढरपुरावर सगळी संत मंडळी निघाली. समाधी सोहळ्यासाठी निघाली. आळंदीला आल्यानंतर विवर तयार करण्यात आलं. ज्ञानोबारायांना बसण्यासाठी आसन तयार करण्यात आलं. आणि नामदेवाने एका बाजूला, पांडुरंगाने एका बाजूला, बरोबर निवृत्तीनाथ आहे. ज्ञानोबारायांनी सगळ्यांना नमस्कार केला.
ज्ञानोबारायांची आजी जिवंत होती आणखी रुक्मिणीची आई. तिला समजलं. हजारो लोकांच्या गर्दीतून वाट काढत म्हातारी धावत आली आणि निवृत्तीनाथांनी आजीला पाहिलं. ज्ञाना, आजी आली. ज्ञानाला हृदयाशी धरलं. पोरा, मी ऐकलेलं खरं आहे, तू समाधी घ्यायला निघालास. अरे 80 ओलांडली तरी हाड वाळवत ही म्हातारी अजून जिवंत आहे आणि तू उमलायच्या अगोदर समाधी व्हायला निघालास. होय आजे, आशीर्वाद दे. आजीचं दर्शन घेतलं. मुक्ताईच्या जवळ आले. ज्ञानोबाराय कडकडून मिठी मारली. मुक्तानं दाहो फोडला. मंडळी, दादा, आता तू कधीच बघायला मिळणार नाही का रे? आम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. मुक्तानं डाहो फोडला. मंडळी, सोपाना रडायला लागला. निवृत्तीनं ज्ञानेश्वराला कडकडून मिठी मारली. नामदेवानी सर्वांचं सांत्वन केलं, समजावलं सर्वांना आणि ज्ञानेश्वराचा हात धरला. साक्षात पांडुरंगाने एका बाजूला ज्ञानेश्वराच्या हाताला धरलं आणि विवरामध्ये प्रवेश. उत्तरेला तोंड करून आतल्या सिंहासनावर ज्ञानेश्वरांना बसवण्यात आलं. एकदा डोळे उघडून निवृत्तीनाथाकडे पाहिलं आणि ज्ञानोबाराय म्हणतात, दादा, कधी अवहेलना झाली असेल, कधी चुकून वागलो असेल, काही चुकलं असेल, या ज्ञानाकडून क्षमा करा दादा, क्षमा करा. निवृत्तीनाथ ओक्सा बोक्सी रडू लागले. मंडळी, ओक्सा बोक्सी रडू लागले. सर्वांना डोळे भरून पाहिलं. ज्ञानेश्वरांनी डोळे बंद करून घेतले. ही मंडळी विवरातून बाहेर आली आणि काय घडला समाधी सोहळा ऐका. मंडळी, काय घडलं ते ऐका. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. झाकियली शिळा ज्ञानदेवे. झाकियली शिळा ज्ञानदेवे. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. म्हणती धरा धरा निवृत्तीसी. म्हणती धरा धरा निवृत्तीसी. म्हणती धरा धरा निवृत्तीसी. म्हणती धरा धरा निवृत्तीसी. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. अशा पद्धतीनं निवृत्तीनाथांनी त्या विवराच्या प्रवेश द्वारावर शिळा ठेवली. ती शिळा ठेवत असताना निवृत्तीला असं वाटत होत, माझ्या काळजावर मी शिळा ठेवत, माझ्या काळजावर शिळा ठेवत आहे. पुन्हा ज्ञान बघायला मिळणार नाही, पुन्हा ज्ञान बघायला मिळणार नाही, पुन्हा ज्ञान कधी बघायला मिळणार.
अश्रूचा पूर वाहत होता त्या आळंदीमध्ये. फुलांचा ढीग पडत होता आणि अश्रूंचा पूर वाहत होता. गावातली मंडळी निवृत्ती नाताला, सोपानाला, मुक्ताला, अरे बाळांनो तुम्ही आता आळंदी सोडून जाऊ नका आग्रह करतो. निवृत्तीनाथ म्हणाला, आमचे आई बाबा असताना, माझा ज्ञान असताना तुमच्या मनात दया आली नाही आणि आता राहायचा आग्रह करता. नको आम्हाला तुमचं प्रेम, नको तुमची सहानुभूती. आळंदी सोडली भावंडांनी. आता आळंदीत आमचं काय? आमचा ज्ञाना गेला, आमचा ज्ञाना आम्हाला सोडून आमचा ज्ञाना गेला. या आळंदीमध्ये आता आमचं काही शिल्लक राहिलं नाही. निघाली भावंड. आळंदीतून बाहेर पडल्यानंतर या पुण्याला आली. पुण्यापासून जवळ असणार सासवड गाव. सोपान काकाने ती जागा पसंत केली. काका तिथं थांबले. सोपान काकाची समाधी सासवडला. मुक्ताला हाताशी धरून निवृत्तीनाथ निघाला. त्या प्रवासात चक्री वादळानं गाठलं या लेकरांना. हातातनं मुक्ता सुटली. मुक्ते, मुक्ते, दादा दादा, एक दोन हाका ऐकायला आल्या. यांची ताटातून झाली. मुंगी उडाली आकाश. मुक्ता कायमची निघून कुठे गेली? या अवकाशात कशी समाविष्ट झाली समजलं नाही. आणि निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरी गेले. आपल्या सद्गुरूच्या चरणाजवळ. आणि त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणार त्र्यंबकेश्वर ते पसंत केलं आणि निवृत्तीनाथ त्या ठिकाणी समाधिस्थ झाले. अशा पद्धतीनं या लेकरांचा समाधी सोहळा झाला. आणि म्हणून 700 वर्ष झाली. अजून चाललेला आहे. काय चाललेला आहे? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली